मित्रांनो, आज स्वतःला एक साधा प्रश्न विचारा. आज तुम्ही जे करत आहात, ज्या सवयींमध्ये तुम्ही अडकून पडले आहात, ज्या दिनचर्येतून रोज जात आहात, ते सगळं जर पुढची 5 वर्ष तसंच चालू राहिलं तर तुमचं आयुष्य खरंच बदलेल का? तुम्ही जिथे आज उभे आहात त्यापेक्षा पुढे असाल का? की फक्त वय वाढलेलं असेल, जबाबदाऱ्या वाढलेल्या असतील आणि मनात तेच जुने प्रश्न, तेच जुने पश्चाताप असतील? बहुतांश लोक ह्या प्रश्नाचं उत्तर मनातल्या मनात नाहीच असं प्रामाणिकपणे देतात. आणि हे उत्तर माहिती असून सुद्धा, हे सत्य समजून असून सुद्धा आपण सगळे पुन्हा दुसऱ्या दिवशी उठतो आणि तेच करायला सुरुवात करतो. तेच विचार, तेच निर्णय आणि तेच कारण. खरं तर माणूस बदल का करत नाही हा प्रश्न बाहेरचं जग नाही तर आतली भीती उघड करतो. कारण बदल म्हणजे जुन्या सवयींना सोडून देणं, आणि सवयी सोडणं माणसाला खूप कठीण वाटतं. नवीन काहीतरी करायचं म्हटलं की मनात लगेच शंका उभी राहते. जमेल का? लोक काय म्हणतील? अपयश आलं तर काय? ही अपयशाची भीती इतकी घट्ट मनाला जखडून ठेवते की माणूस सुरक्षित वाटणाऱ्या पण आतून पोकळ असलेल्या आयुष्यातच अडकून राहतो. बदल न करण्याचं कारण आळस नसतो तर भीती असते. भीती असते अपयशाची आणि अपमानाची. पण ह्या सगळ्यात एक कटू पण अतिशय स्पष्ट सत्य दडलेलं आहे, आणि ते ऐकणं आवश्यक आहे. तुम्ही जे आतापर्यंत करत होता तेच जर पुढेही करत राहिलात तर तुम्हाला तेच मिळणार जे आतापर्यंत मिळत आलं आहे. मित्रांनो, आयुष्य अचानक चमत्काराने बदलत नाही. नवीन परिणाम हवे असतील तर नवीन कृती करावीच लागते. वेगळं आयुष्य हवं असेल तर वेगळे निर्णय घ्यावेच लागतात. बदलाची इच्छा करून उपयोग नाही, बदलाची कृती असायलाच हवी. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठीच नाही, प्रेरणा घेऊन विसरण्यासाठी नाही, तर स्वतःला पूर्णपणे बदलण्यासाठी आहे. पण मित्रांनो, अट एकच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याची दिशाच बदलू शकतो. यशाबद्दलचा सगळ्यात मोठा गोंधळ इथेच सुरू होतो, कारण आपण लहानपणापासून एकच चित्र पाहत आलो आहोत. मोठा पैसा, नावाजलेली ओळख, आलिशान घर आणि महागडी गाडी. आणि हळूहळू आपल्या मनात असं ठासवलं जातं की हेच यशाचं एकमेव मोजमाप आहे. पण थोडा वेळ थांबून विचार करा. जर पैसा असूनही आरोग्य नसेल, प्रसिद्धी असूनही मन शांत नसेल आणि सगळं मिळूनही समाधान नसेल, तर ते खरंच यश म्हणायचं काय? की ते फक्त बाहेरून झगमगणारं आयुष्य आहे, आतून मात्र रिकामं? खरं यश म्हणजे समाज काय म्हणतो ते नाही, तर तुम्ही स्वतः काय ठरवलं आहे ते. यश म्हणजे तुमच्या आयुष्यासाठी तुम्ही ठरवलेलं ध्येय पूर्ण करणं. कोणासाठी यश म्हणजे निरोगी शरीर, कोणासाठी मानसिक शांती, कोणासाठी कुटुंबासोबतचा पुरेसा वेळ, तर कोणासाठी स्वतःच्या मेहनतीवर उभा केलेला व्यवसाय. कुणासाठी मोठी पदवी यश असते, तर कुणासाठी रोज संध्याकाळी घरात हास्य असणं यश असतं. म्हणूनच मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, यशाची व्याख्या बाहेरून उधार घेतली तर आयुष्यभर धावूनही समाधान मिळत नाही. यश हे स्पर्धा नाही, तुलना नाही, आणि इतरांच्या अपेक्षांवर जगणं तर नक्कीच नाही. यश म्हणजे स्वतःच्या आयुष्याचं स्टेअरिंग आपल्या हातात असणं. तुम्ही ज्या ध्येयासाठी झोप गमवायला तयार आहात, ज्या गोष्टीसाठी मनापासून मेहनत करायला तयार आहात, तेच तुमचं खरं यश आहे. आणि हे लक्षात आलं की आयुष्य खूप सोपं होतं, कारण मग तुम्ही इतरांशी नाही तर फक्त स्वतःशी स्पर्धा करत असता. मित्रांनो, आता इथे एक खूप कठोर पण तितकीच सत्य गोष्ट समजून घ्यायला हवी. यशाचे नियम भावना ओळखत नाही. त्यांना तुमची परिस्थिती माहिती नसते आणि तुमची कथाही त्यांना ऐकायची नसते. हे नियम कोणावरही दया दाखवत नाही, ते कोणाला खास सवलत देत नाही. ते पूर्णपणे निपक्षपाती असतात, अगदी निसर्गाच्या नियमांसारखे. हे नियम कधीच विचारत नाही की तुम्ही गरीब आहात की श्रीमंत, तुम्ही हुशार आहात की मग साधारण बुद्धिमत्तेचे, किंवा तुमच्याजवळ संसाधने आहेत की नाही. ते तुमचा भूतकाळ पाहत नाहीत आणि भविष्याबद्दल वचनही देत नाही. यशाचे नियम फक्त एकच गोष्ट पाहतात, आणि ती म्हणजे तुम्ही कृती केली आहे का, आणि ती कृती सातत्याने केली आहे का. कारण विचार, भावना, योजना सगळ्यांना असतात, पण कृती करणारे फार थोडे असतात. आणि म्हणूनच मित्रांनो, हे नियम कठोर वाटतात, पण खरं सांगायचं तर तेच तुमचे सर्वात मोठे मित्र आहे. कारण हेच नियम ठरवतात की कोणालाही यशस्वी होता येऊ शकतं. योग्य दिशेने योग्य कृती केली तर कोणीही पुढे जाऊ शकतो. कोणालाही थांबवण्याची ताकद ह्या नियमांकडे नाही, आणि कोणालाही पुढे ढकलण्याची जबाबदारी देखील नाही. कारण मित्रांनो, शेवटी यश हा भावनेचा विषय नाही, तर तो कृतीचा परिणाम आहे. आपण सगळे नकळत एक गोष्ट स्वतःला वारंवार सांगत असतो. कुणाचं यश पाहिलं की लगेच आपल्या मनात काही ठरलेली वाक्य तयार असतात. तो फार हुशार आहे, तो नशीबवान आहे, त्यांना योग्य वेळी संधी मिळाली, किंवा आपल्यासारख्यांसाठी हे शक्यच नाही. मित्रांनो, ही वाक्य ऐकायला साधी वाटतात, पण प्रत्यक्षात हीच वाक्य माणसाच्या आयुष्याची दिशा बदलून टाकतात. कारण एकदा का तुम्ही स्वतःला इतरांपेक्षा कमी समजायला सुरुवात केली की तुम्ही प्रयत्न करायचंच थांबवता. पण जर सत्य पाहिलं तर यशस्वी लोक काही वेगळ्या ग्रहावरून आलेले नसतात.
त्यांचं रक्त वेगळं नसतं, मेंदू काही जादूही नसतो आणि आयुष्यही त्यांच्यासाठी सोपं नसतं. त्यांनाही भीती वाटते, त्यांनाही शंका येतात आणि त्यांनाही अपयशाचा सामना करावा लागतो. फरक इतकाच असतो की ते ह्या सगळ्या गोष्टी आल्या म्हणून थांबत नाही. जिथे बहुतेक लोक आता बस म्हणतात, तिथे ते आणखी एकदा प्रयत्न करूया असे म्हणतात. खरं सांगायचं तर ते लोक वेगळे आहेत ही समजूत तुमचं संरक्षण करत नाही, तर तुमचं आयुष्य मर्यादित करते. कारण ते तुम्हाला जबाबदारीपासून दूर ठेवते. स्वतःवर विश्वास ठेवण्याऐवजी स्वतःला कारणं देण्याची सवय लागते. आणि जोपर्यंत तुम्ही हे मान्य करत नाही की ते तुमच्यासारखेच आहे, तोपर्यंत तुम्ही स्वतःला पुढे जाण्याची परवानगीच देत नाही. मित्रांनो, आपण यश पाहतो पण प्रवास पाहत नाही. मोठी गाडी दिसते पण त्या गाडी आधीची सायकल कोणाला आठवत नाही. प्रसिद्धी दिसते पण त्या प्रसिद्धी आधीचे वर्षानुवर्षांचे शांत अपयश आपल्याला दिसत नाही. सोशल मीडियावर आपल्याला फक्त शेवटचा फ्रेम दिसतो, जिथे सगळं बेस्ट झालेलं असतं, हसता चेहरा असतो आणि शब्द असतात हार्डवर्क पेड ऑफ. पण त्या एका ओळीमागे लपलेली कथा फार कमी लोकांना माहिती असते. त्या कथेमध्ये असतात असे दिवस जेव्हा 2 वेळचं जेवण मिळेल की नाही ह्याचीही खात्री नसते. असे क्षण असतात जेव्हा स्वतःच्या क्षमतेवरच शंका येते. असे लोक असतात जे हसत हसत तुमचा अपमान करतात आणि तुमच्या स्वप्नांवर प्रश्नचिन्ह लावतात. सततचे नकार, सततची अपयशे आणि स्वतःशीच चाललेली लढाई ही सगळी किंमत असते त्या यशाची. पण ही मोजलेली किंमत दिसून येत नाही. म्हणूनच यश अचानक मिळाल्यासारखं वाटतं. प्रत्येक मोठ्या यशामागे एक असा काळ असतो जो कोणीही पाहिलेला नसतो आणि जो कोणी आठवतही नाही. आणि म्हणूनच जेव्हा तुम्हाला वाटतं की तुमचा संघर्ष फार मोठा आहे, तेव्हा लक्षात ठेवा, तोच संघर्ष उद्या तुमच्या यशाची खरी ओळख बनू शकतो. कारण यश ही फक्त मिळालेली गोष्ट नाही, तर सहन केलेल्या सगळ्या गोष्टींची बेरीज असते. आज आपण ज्या मोठ्या यशाकडे आश्चर्याने पाहतो, त्याची सुरुवात कधीच भव्य नसते. आज हजारो किलोमीटर अंतर कापणारी विमानं आपण पाहतो, पण त्या विमानाचं पहिलं उड्डाण कसं असेल त्याबाबत आपण कधी विचारच करत नाही. मित्रांनो, ओरविल राईट जो विमानाद्वारे उडणारा पहिला माणूस होता, त्याच्या विमानाने पहिल्या उड्डाणात केवळ काही फुटांचंच अंतर कापलं होतं आणि ते उड्डाणही पूर्णपणे नियंत्रणात नव्हतंच. असं म्हणता येईल की जिथून त्या यंत्राने हवेत झेप घेतली आणि जिथे येऊन ते आदळलं, त्या 2 ठिकाणांमधलं अंतर 100 फूट होतं. पण मित्रांनो, त्या क्षणाचं महत्त्व अंतरात नव्हतं तर सुरुवातीत होतं. आणि यशाचंही अगदी तसंच असतं. त्याची सुरुवात नेहमीच लहान असते, थोडी भीती देखील असते आणि बऱ्याचदा अपूर्णही असते. पण एकदा का पहिलं पाऊल टाकलं की पुढच्या पावलांचा मार्ग हळूहळू स्पष्ट होत जातो. जे लोक आज मोठा बदल घडवतात त्यांनी काल एखादं अगदी साधं पाऊल उचललेलं असतं आणि त्या पावलाला तेव्हा फारसं कोणी महत्त्वच दिलेलं नसतं. मित्रांनो, निसर्गाचे नियम हे अत्यंत साधे आहेत, पण तेच सर्वात कठोर आणि निपक्षपाती देखील आहेत. निसर्ग स्पष्टपणे सांगतो की आधी पेरणी करावी लागते आणि मगच उगवण होते. हा क्रम बदलता येत नाही. तुम्ही कितीही इच्छा केली, कितीही तक्रार केली तरी बी पेरल्याशिवाय पीक उगवणार नाही. आणि म्हणूनच जेव्हा माणूस ह्या नियमांच्या उलट जायचा प्रयत्न करतो तेव्हा अपयश निश्चित असतं. पण हाच नियम ज्याला आपण कधी कधी कठोर समजतो, तोच यशाची गॅरंटी देत असतो. कारण तो ठरवतो की परिणाम योगायोगावर नाही तर कृतीवर अवलंबून असतो. तुम्ही जे पेरता तेच उगवतं. मेहनत पेराल तर प्रगती उगवते, सातत्य पेराल तर यश उगवतं आणि आळस पेराल तर अपयश उगवतं. निसर्ग कोणालाही फसवत नाही, तो फक्त त्याचं गणित अचूकपणे मांडतो. मित्रांनो, आजचं युग हे संधीचं युग आहे हे मान्य करावंच लागेल. आज आपल्याकडे इंटरनेट आहे, माहिती आहे आणि अशा साधनांची उपलब्धता आहे जी काही दशकांपूर्वी केवळ स्वप्नातही नव्हती. एकेकाळी मोठं होण्यासाठी विशिष्ट घराण्यात जन्म घ्यावा लागायचा, सत्ता किंवा संपत्ती वारशाने मिळावी लागायची. मात्र आज तसं काहीही नाही. आज एक साधा माणूसही एका कल्पनेच्या जोरावर आणि प्रामाणिक मेहनतीच्या बळावर स्वतःचं भविष्य घडवू शकतो. आज जग बदलणाऱ्या अनेक कल्पना लहान लहान खोल्यांमध्ये, साध्या संगणकांवर आणि सामान्य लोकांच्या मनात जन्माला आल्या आहेत. युगाने संधी दिली आहे. प्रश्न इतकाच आहे की आपण ती संधी ओळखतो का आणि पहिलं पाऊल टाकण्याचं धाडस करतो का? मित्रांनो, यशाकडे जाणारा प्रवास गोंधळलेला किंवा गुपितांनी भरलेला नसतो. तो अत्यंत साधा आणि समजण्यासारखा असतो. फक्त आपण तो स्वीकारायला तयार असतो का, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. यशाचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल म्हणजे ध्येय स्पष्ट ठरवणं. धूसर ध्येय माणसाला धूसर आयुष्यात अडकवतात. नेमकं काय हवं आहे आणि का हवं आहे ते मिळाल्यावर आयुष्य कसं दिसेल हे जितकं स्पष्ट असेल तितकंच पुढचं पाऊल सोपं होतं. दुसरं पाऊल म्हणजे त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधणं. एकच मार्ग असतो असं नाही. प्रत्येकासाठी रस्ता वेगवेगळा असू शकतो. कुणासाठी शिकणं गरजेचं असतं, कुणासाठी कौशल्य वाढवणं, तर कुणासाठी शिस्त आणि वेळेचं नियोजन.
आणि तिसरं तसेच सर्वात निर्णायक पाऊल म्हणजे त्या मार्गावर सातत्याने चालत राहणं. अडचणी येणारच, थकवा येणारच, पण ध्येय दिसत असताना थांबणं हा पर्याय नसतो. अडचण आली की बहुतेक लोक इथेच चुकतात. अडचण म्हणजे थांबण्याचा इशारा आहे असं आपण समजतो, पण खरं तर अडचण म्हणजे मार्ग बदलण्याचा संकेत असतो. समोर भिंत उभी राहिली म्हणून प्रवास संपत नाही. कधी त्या भिंतीच्या बाजूने जाता येतं, कधी खालून वाट काढता येते, तर कधी पूर्णपणे नवीन रस्ता शोधावा लागतो. महत्वाचं एवढंच की हालचाल थांबता कामा नये. मित्रांनो, आपला इतिहास सांगतो की माणसाने पर्वत फोडले आहे, समुद्र ओलांडले आहे आणि अशक्य वाटणाऱ्या परिस्थितींवर मात सुद्धा केली आहे. त्यामुळे अडचण ही तुमची शत्रू नाही, ती तुमच्या जिद्दीची परीक्षा आहे. जोपर्यंत तुम्ही चालत आहात तोपर्यंत तुम्ही हरलेले नसता. मित्रांनो, यश ही काही दुर्मिळ, अवघड किंवा निवडक लोकांसाठी राखून ठेवलेली गोष्ट नसते. यश कठीण नाही, अशक्य नाही आणि नशिबावर अवलंबूनही नाही. यश नेहमी त्यांनाच मिळतं जे नियम समजून घेतात आणि त्यांना कृतीत उतरवतात. आजपासून तुम्हाला फार काही बदलायची गरज नाही. फक्त ध्येय ठरवा, रोज थोडी कृती करा आणि मध्येच थांबू नका. कधी वेग कमी होईल, कधी दिशाही बदलावी लागेल, पण चालत राहणं थांबवू नका. कारण यशस्वी होणं खरंच सोपं आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवून सातत्याने पुढे चालत राहावं लागतं.